पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वाह साहेब, तुम्हाला नक्की आवडेल नाही, नाहीतर मी पटकन काहीतरी दुसरं पण बनवते। हे नाही, मी हेच खाणार। हा, पण रात्री मला चुलीवरचं जेवण हवंय। आबा, खर तर मी हे असं कधी काही खाल्लं नाहीये याआधी। हे खायची काही वेगळी पद्धत आहे का? कारण मला माहिती नाहीये काहीच। मी दाखवते, हे बघा। आधी असा कांदा घालायचा, त्यावर टोमॅटो घालायचा, आणि मग अशी शेव घालायची आणि मस्तपैकी लिंबू पिळायचा। म्हणजे असं वेगळं वेगळं खाऊ शकतो, पण तुम्ही असं एकत्र करून खा, तुम्हाला जास्त आवडेल। काय मस्त टेम्पटिंग दिसतंय। कमाल, मस्त कुसकुशीत लागतात पोहे। आणि बरं का अद्वैत, या पोह्यांबरोबर थोडीशी मिरची चावून खा, आणखीन चव येईल। नाही नको नको, त्यांना सवय नाही एवढं तिखट खायची। निद्रा, काही नाही होत। साहेब ऐका माझं, तुम्ही नका खाऊ एवढं। काही होत नाही। मी सांगितलं होतं ना, त्यांना सवय नाही। अगं हसतेस का नेत्रा? जा आधी पाणी घेऊन ये। आणते आले। काय तिखट आहे हो मिरची? हो। मी म्हणाले होते ना, हे घ्या, सावकाश, ठसका लागला। म्हणाले होते ना, सवय नाही। तिखट लागलं मला, पण मी हे सगळं केल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर छान हसू आलं। आणि काय हवंय? बरोबर ना आबा? आबा, घ्या ना तुम्ही पण। अरे नको, मी खाल्लंय। अहो घ्या हो, खरंच मी खाल्लंय, तू खा। नेत्रा, धर तू घे। नाही, मला खरंच नको, मला आता भूकच नाही। नेत्रा, तू पण खाल्लं नाहीयेस काही, खा गपचूप। साहेब खरंच भूक नाही, तुम्ही घ्या ना, पोटभर खाऊन। नेत्रा, मग मी पण खाणार नाही। धर खा। अहो हे काय, तुम्ही का धुतली प्लेट? मी धुतली असती ना। माझी कामं मीच करते। बरं, आणि तुम्ही इतक्या उशिरा का जेवलात? आमच्या सोबतच जेवायचं ना। मला भूक लागली की मगच मी खाते। एक विचारू का? तुम्ही नक्की या घरात काय करताय? नाही म्हणजे आईना तुम्ही अधूनमधून उपाय सांगत असता हे माहितीये, पण आणखी नक्की काय करता? म्हणजे आईनी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय? मी इथे आहे तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मी बोलू का आजींशी? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी सहज विचारलं। खरं तर मला वाटलं होतं की तुम्ही मला मदत करू शकाल। माझा केदार, जाऊ दे। थांब, काय झालं?
वर्ष झाले केदार बेपत्ता होऊन? 15. 15? काय झालंय? तुमचं लग्न व्यवस्थित म्हणजे रीतीप्रमाणेच झालं होतं ना? हो. काय झालंय काय? तुम्ही असा हात का बघताय माझा केदार? सुवासिनीचा मृत्यू लिहिलाय तुझ्या नशिबात. कधी दुसऱ्या लग्नाचा विचार किंवा एखादा मॅडम प्लीज तोंड सांभाळून बोला. गेली 15 वर्ष केदार बेपत्ता आहे, तरी सुद्धा मी या घरात आहे, कारण माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे प्लीज प्लीज परत असं कधीच काहीच बोलू नका. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतलास तू. माझ्या बोलण्याचा असाही अर्थ असू शकतो की कदाचित केदार जिवंत असेल. पण नंतर बोलू आपण. काय म्हणत होती? केदारचं काय झालंय? काय झालंय मला कसं माहित असणार? केदारला कुठे ठेवलंयस तू? मी कुठे ठेवणार आहे? तो बेपत्ता आहे गेली बरीच वर्ष. हे बघ, आणि उगाच या सगळ्या गोष्टींमध्ये शक्ती वाया घालवण्यापेक्षा नेत्राचं काय करायचं ह्याचा विचार कर. तो विचार जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. नेत्रा काय करतेस तू? हे ऐकणारच नाहीयेस का तू? उठ, एका जागी शांत बस. बघू, उठ. नेत्रा, अद्वैत बरोबर बोलतोय. तू शांतपणे तिथे बस. मी आवरतो. हो, फक्त 5 मिनिटं लागतील. नुसती ताटं उचलते. नाही आबा, हो 5 मिनिटं लागतील. इथे ये आणि बस फक्त शांतपणे. आबा 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 आबा, अरे ऐका ना. अरे नेत्रा इथे तुम्हाला भेटायला आली ना, मग तुम्ही इकडे या, नेत्रा बरोबर बसा आणि छान गप्पा मारा. मी बघतो काय. तू माझं ऐकणारस का? साहेब तुम्ही काय करताय साहेब? अरे मी पाहुणा असल्यासारखं का वागवता तुम्ही मला? आबा तुम्ही काय म्हणाला होतात? मी तुम्हाला नेत्रासारखाच आहे ना, मग हे माझं पण घर. सोड. अद्वैत, तू बरोबर बोलतोय, पण हे काम तुला नाही रे शोभत. कुठलंच काम लहान किंवा मोठं नसतं, आणि मी घरचीच कामं करतोय ना. आलोच. नेत्रा, किती साधा आहे का अद्वैत? ममता मावशींचे संस्कार आहेत हे. माझा फोन. केतकी काकूंचा फोन आहे. मी आल्याचा आबा. हॅलो, बोला काकू. नेत्रा सॉरी मी तुला डिस्टर्ब करते. हा, पण माझ्याकडे नाही, एक आनंदाची बातमी होती. मला कोणाला तरी सांगायचं होतं, म्हणून म्हटलं तुला फोन करूया. अरे वा, सांगा ना, काय बातमी आहे? नेत्रा माझा केदार जिवंत आहे का?
काकू काकू ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मला सांगा, हे तुम्हाला कसं कळलं? मला इंद्राणी मॅडमने सांगितलं. म्हणजे त्यांनी माझा हात पाहिला आणि त्यांनी मला सांगितलं की माझा केदार जिवंत आहे. केदार जिवंत आहे, माझा केदार. आणि पुढे त्या असं पण म्हणाल्या की मी कधीच विधवा होणार नाही. माझा केदार. मित्रा, मी तुला म्हटलं होतं ना, माझा केदार जिवंत आहे म्हणून. मित्रा परत येईल ना ग माझा केदार घरी? हो हो काकू. बर ऐक ना, मी ठेवते. हा, तुला डिस्टर्ब नाही करत. तू आलीस की आपण बोलूया. हा, मी ठेवते. हो. काय ग, कोणाचा फोन होता? केतकी काकू. एक दिवस करमत नाहीये ना तिला तुझ्याशिवाय? हे पण खूप काळजी करते हा तुझी. चल आपण फिरून येऊया गावातून जरा. मला जरा एक्सप्लोर करायचंय वावोशी. नावच इतकं इंटरेस्टिंग आहे, गाव किती इंटरेस्टिंग असेल. जाऊया ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडीत बसा, मी आलेच. हा, पण गाडीने जायची काय गरज आहे? चालत जाऊया ना आपण. चालेल. तुला त्रास नाही ना होणार काही? नाही. मी आलेच आम्हाला सांगा. तुझा पुत्र अद्वैत आणि ती कन्या नेत्रा यांचा विवाह झाल्यास त्यांचे विवाहग्रह एकत्र येतील. आणि तसं झालं तर तुझ्या पुत्रावरचा अकाल मृत्यू योग कायमचा टळेल. परंतु हे विवाहग्रह एक होणं याचा अर्थ नियतीला कूस बदलावी लागेल. बुवा म्हणाले तसं जर खरंच अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा योग असेल तर मग हे लग्न लवकरात लवकर व्हायलाच हवं. आता पुढची पावलं उचलायला हवीत. अद्वैत आणि नेत्रा लग्नासाठी तयार होतील का? हा एक मोठा प्रश्नच आहे. पण जर अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणार असं नियतीनेच ठरवलं असेल तर अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणारच. हा, फ्रेश एअर. काय मस्त फिलिंग आहे. छान वाटतं ना सर रानात जंगलात चालायला. आवडलं तुम्हाला? हो मग. वावोशी इज रिअली वाव. दिस इज हेवन. स्वर्ग आहे हा. असं वाटतंय इथेच येऊन राहावं. असतेस काय? मी रेडी आहे खरंच. हे बघ, इथे घराची काही गरज नाही. छप्पर म्हणून आकाश आहे. सावलीला इतकी छान झाडं आहेत. रात्री मस्त पडून राहायचं, चांदणं पडून. चालेल, मग राहा इथेच. चॅलेंज करतेस मला? मस्त आहे का नदी? हो ना. इथे मागे ना एक झरा पण आहे. मी आणि रेखा तिथेच भेटायचो बऱ्याचदा. रेखा कोण? रेखा म्हणजे माझी बालमैत्रीण. हे चल मग जाऊया त्या झऱ्यावर. पण आता पाणी नसणार तिथे. उन्हाळा आहे ना, पाणी आटलं असेल. ओके, नेक्स्ट टाइम आलो की जाऊयात. वा. आता तुम्ही करा. हा, मी असा नाही मारायचा. मी तुम्हाला दाखवते एक मिनिट. हा धरा. आता हे घ्या, धरा. हा असा.
जमेल जमेल. नेत्रा, एक सांगू, तू जशी आहेस ना आयुष्यभर तशीच राहा. मी इतकी वर्ष लंडनला होतो, तिथे जॉब केला, शिक्षण केलं, पण तुझ्यासारखा प्युअर सोल मला कधीच भेटला नाही. तू खूप खरी आहेस नेत्रा. मला तुझी कंपनी खरंच खूप आवडते. नेत्रा, तुमच्या गावात आंब्याची झाडं वगैरे नाहीयेत? आहे ना, आमराई आहे ह्या बाजूला. हो हो. जायचंय? चल. चला. बघा या सावकाश 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 सावकाश. काय नाही ठीक आहे. लागलं का तुला? थांब. नाही ठीक आहे चला. नक्की? हो हो. नेत्रा नेत्रा नेत्रा, ऐक ना तू लंगडतीयस. आपण आता नको जायला अमराईत. नाही ठीक आहे, आपण जाऊया अमराईत परत. नेत्रा ऐक ना, आपण उद्या जाऊयात. हं, आता आपण परत घरी जाऊयात. चल. ठीक. नाही, घर या बाजूला नाही, या बाजूला आहे. बर. सावकाश सावकाश. आई मुरगळ लावत. ठीक आहे. एक मिनिट थांब. इकडे दाखव घर कुठे आहे. घर या बाजूला आहे. आणि त्या बाजूला ना सह्याद्रीच्या रांगा दिसतात. हो. आणि काळा डोह तिकडे मागे राहिला. आणि आपण देवीच्या देवळात गेलो होतो ते पण त्या बाजूला. बर. बाबा, ओके आहात ना तुम्ही? ऍटलीस्ट मला तरी सांगा ना, काय झालंय? तुम्ही त्या दिवशी ऑफिसमधून गायब झालात, बरं परत आलात तेव्हा अशा अवस्थेत. कुठे गेला होता तुम्ही? काय काय कसलं टेन्शन आहे सांगा ना. बरं ठीक आहे, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. मी फक्त यासाठी विचारत होतो की तुम्ही शेअर केलंस तर तुम्हाला हलकं वाटलं असतं थोडं, म्हणून. पण ठीक आहे, ॲज यू विश. म्हणजे मी नाही फोर्स करत. मी आहे, तुम्हाला जर वाटलं तर सांगा मला नक्की. तेजस, इकडे. मी तुला सांगतो माझ्या डोक्यात काय चालू आहे ते. थँक गॉड. प्लीज. एका विषयावरती खूप गंभीरपणे विचार केलेला आहे. तू सांग, तुला काय वाटतं? काय झालंय सांगा ना. त्या रुपाली म्हातारीने पुन्हा काही केलंय का? तिच्या बाबतीत काही नाहीये. मी अद्वैतच्या लग्नाचा विचार करतोय. काय? आपल्या अद्वैतच्या लग्नाचं? दॅट्स अ ग्रेट न्यूज बाबा. यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय? आपण सांगू ना सगळ्यांनाच आनंद होईल. तू पूर्ण ऐकून घे. मी तुला आता जे काही सांगणार आहे ते प्लीज कोणाला कळता कामा नये. ओके. मी अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा विचार करतोय. काय? अद्वैत आणि नेत्र? हळू ऐकेल कोणीतरी. हे बघ, तू मला सांग, अद्वैतसाठी नेत्रा बायको म्हणून तुला कशी वाटते? बाबा प्लीज मला नीट सांगा, तुम्हाला हे मध्येच काय सुचलंय? हे बघ, अद्वैत तुझ्याच वयाचा आहे, तसं तर लग्न व्हायला हवं. हो, व्हायला हवं, मी कुठे नाही म्हणतोय. इनफॅक्ट नेत्रा पण खूप चांगली मुलगी आहे. पण अद्वैत आणि नेत्रा, बाबा तुम्हीच नीट विचार करा, कसं शक्य आहे? नेत्रा अद्वैतचा रक्षा कवच आहे. समजा अद्वैतचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न झालं, नेत्रा त्याच्या बरोबर राहू शकणार नाही आणि मग अद्वैतचा जीव धोक्यात येईल. हा म्हणजे बरोबर आहे, रक्षा कवच वगैरे या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण म्हणून डायरेक्ट लग्न लावून द्यायचं? नाही बाबा, मला वाटतं तुम्ही खूपच टोकाचा विचार करताय.
माझा विचार झालाय आणि मी आता निर्णय घेतलाय. हेच घडायला हवं. अद्वैत आणि नेत्राचं लग्न व्हायलाच हवं. आणि या सगळ्यात मला तुझी मदत लागणार आहे. येस बाबा. थँक्यू.